हॅलो, नमस्कार. आज आपल्याला इयत्ता 10वीचा पार्ट 1 अल्जेब्रा पार्ट 1 ओके, त्याच्यामधलं आपल्याला सेकंड टॉपिक पाहायचं आहे. त्याचं नाव आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन. आणि क्वाड्रॅटिक इक्वेशनमधलं प्रॅक्टिस सेट 2.2 आज मी शिकवणार आहे. ओके, ते आहे बघा, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॅक्टरायझेशन मेथड. तर बघा, अगोदर आपण बेसिक पाहूया. वर्ग समीकरण काय असते. ax² प्लस bx प्लस c इक्वल टू 0 हे वर्ग समीकरणाचं स्टँडर्ड फॉर्म आहे. म्हणजेच ह्याच्यामध्ये काय राहते, जे चल आहे हायेस्ट इंडेक्स किती राहतो, 2 असतो. हायेस्ट इंडेक्स किती असतो, 2. त्यावेळेस ते काय असते, वर्ग समीकरण दर्शवितं. म्हणजेच हे झालं, ह्याच्यावरून आपल्याला वर्ग समीकरण समजलं. हे वर्ग समीकरण आहे. आणि हे काय आहे, bx व्हेरिएबल ऑफ x मिडल टर्म अँड c इज कॉन्स्टंट टर्म. ओके, ह्याच्यामध्ये काय आहे, ज्या रेषीय समीकरणाची कोटी जर आपल्याला 2 दिसली, ते समीकरण काय दर्शवतं, वर्ग समीकरण दर्शवतं. मग हे काय, सामान्य रूप आहे वर्ग समीकरणाचं. ओके, तर आपण प्रॅक्टिस सेट 2.2 मधलं फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. आणि ते मार्च 2020 मध्ये 2 मार्कासाठी विचारलेलं आहे. तिथे आपल्यासमोर मी लिहितो आहे, x² मायनस 15x प्लस 54. x² मायनस 15x प्लस 54 इज इक्वल टू 0. आणि हे वर्ग समीकरण आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे. तर पहा, बघा, हे वर्गीय पद आहे, हे मधलं पद आहे आणि हे स्थिर पद आहे. ओके, ह्याच्यामध्ये काय करायचं, अगोदर गिवन x² मायनस 15x प्लस 54 इक्वल टू 0 अशा प्रकारे एकदा लिहायचं. आता जे मिडल टर्म आपलं कॉन्स्टंट टर्म आहे, त्याचा गुणाकार काय करायचा, जे वर्गीय पद आहे त्याच्या सहगुणाकाशी गुणाकार करायचा. बघा, स्थिर संख्या किती आहे, 54. वर्गीय पदाचा सहगुणक किती आहे, काहीच नाही, म्हणजे किती आहे, 1 आहे. बघा, 1 गुणिले हे स्थिर पद आहे अधिक 54 आहे, यांचा गुणाकार करायचा. किती आला, यांचा गुणाकार आला 54. ओके, फक्त तुम्हाला एक जर उदाहरण समजलं ना अवयव पद्धतीने, बाकी तुम्ही सगळे एक्सरसाइजमधले सोडवणार आहात. मग स्थिर पदाचा वर्गीय पदाच्या सहगुणकाचा गुणाकार किती आला, 54. मला हे 54चे असे अवयव पाहिजेत, असे फॅक्टर पाहिजेत की मधलं पद नाही का आलं पाहिजे. म्हणजे ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा, आपल्याला मिडल टर्म काय झालं पाहिजे, भेटलं पाहिजे. तर मी 54चे काय करतो, अशा प्रकारे करतो, 9 गुणिले 6. ओके, किंवा 27 जुनी 54 हे एक फॅक्टर झाले ह्याचे, आणि 9 सकी 54 हे एक झाले फॅक्टर त्याचे. आता बघा, आणखी कोणते आहेत का बघा बरं, जे असतील ते असतील अवयव. आता बघा, 9ला मी काय करतो, -9 करतो, ह्याला काय करतो, -6 करतो. आता ह्यांचं जर मी ॲडिशन केलं तर मला काय भेटते, -15 भेटते. आणि ह्यांचं जर सबट्रॅक्शन तर होणारच नाही. सबट्रॅक्शन कसं होईल, दोन्हीचं साईन कसं आहे, मायनस आहे. आणि ह्यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं, मायनस इंटू मायनस प्लस, आणि 9 × 6 64 आलं. ओके, तर मग काय करायचं, हे फॅक्टर चालणार नाहीत. बघा ना, ह्याला मायनस जर दिलं आणि हे प्लस राहून जर दिलं, 27 दोन्ही किती होते, 54 होते ना, 54. पण आता 27 हे मायनस आहे, हे प्लस आहे. 27 आणि हे 2चं सबट्रॅक्शन जर केलं तर किती यायला लागलं, -25 यायला लागलं. मध्ये आहे का 25, नाही, -15 आहे. बरं, दोन्हीला मी मायनस साईन देतो. दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर +54 यायले. आणि दोघांचं आता साईन इक्वल जर असेल तर काय होतं, त्यांचं समेशन होत असतं. मग 27 प्लस -2 म्हणजे समेशन होणार आहे, काय होणार आहे, -29 होणार आहे. मग मिडल टर्म भेटते का आपल्याला, नाही. ओके, मग आपल्याला हे फॅक्टर कसे आहेत, ह्याच्यामध्ये म्हणजे आपल्याला मिडल टर्म देणारे हे फॅक्टर आहेत. मग ह्यांचं जर मी मल्टिप्लिकेशन केलं तर +54 आलं. आणि ह्यांचं समेशन जर केलं, 9 + 6 किती येतं, दॅट इज 15 येतं. ओके, मोठ्या संख्येचं साईन जर दिलं तर ते काय होते, त्या ठिकाणी -15 लागू होते. आता बघा, हेच फॅक्टर मी ह्याच्यामध्ये काय करतो, ठेवतो. बघा, x² -9x
-6x आणि +54 = 0. ओके. आता काय केलं मित्रांनो, मी 2 2ची अशी काय करतो, गट केले. ह्याच्यामध्ये इथं x आहे, इथं x अवेलेबल आहे. मग x कॉमन घ्या. x इनसाईड ब्रॅकेट, इथं फक्त xच राहिला. हे मायनस ॲज इट इज, हे 9 ॲज इट इज, कारण इथलं x बाहेर आपण कॉमन घेतला आहे. ह्याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे, ह्याच्यामध्ये -1 कॉमन घ्यावं लागणार आहे आपल्याला. आणि ह्या 54मध्ये 6ने जर डिव्हाइड केलं तर डिव्हायडेशन काय होतं, पूर्ण होतं. 54ला पूर्ण भाग जातो आहे. त्याच्यामुळे मी 6 बी काय करतो, कॉमन घेतो. -6 कॉमन घेतला. या ठिकाणी काय राहणार आहे, फक्त x राहणार आहे. हे मायनसने ह्या प्लसला मल्टिप्लाय झालं तर काय होणार आहे, ते मायनस होणार आहे. 6ने काय करा, 54ला डिव्हाइड करा बरं, किती यायलं, 9 यायला. ओके. = 0. अशा प्रकारे झालं. बघा, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट कसा इक्वल आहे. मग एक ब्रॅकेट कॉमन घेतो, x - 9 कॉमन घेतला. आत शिल्लक काय राहिलं, x - 6 = 0. आता बघा, दोन्ही कंसांचा गुणाकार आहे आणि बरोबर ते 0. ह्याचा अर्थ काय होतो, की दोन्ही ह्या पदापैकी कोणतं तरी एक पद काय आहे, 0 आहे. कारण 0 असल्याशिवाय गुणाकार 0 येणार नाही. मग मित्रांनो, असं लिहू शकतो आपण x - 9 = 0 और x - 6 = 0. ओके. मग आता x = हे -9 आहे. ट्रान्सफर जर राईट साईडला जर केलं तर काय होणार आहे, +9. आणि हे -6 आहे. राईट साईडला जर ट्रान्सफर जर केलं ते काय होणार आहे, +6 होणार आहे. बघा, ह्याचे मूळ झाले. बघा, हे आपण काय केलं, फॅक्टरायझेशन मेथडने आपण काय केलं, हे सोल्युशन केलं. आणि ह्या समीकरणाचे हे काय असणार आहेत, 2 रूट्स असणार आहेत. तर पाहूया नेक्स्ट एक्झाम्पल. इकडं मी तुम्हाला प्रॅक्टिससाठी ठेवतो. थर्ड क्रमांकाचं एक्झाम्पल घेतलेलं आहे. आपल्यासमोर आहे 2y² + 27y + 13 = 0. आपल्याला फॅक्टरायझेशन मेथडने ह्याचे काय करायचे आहेत, रूट शोधायचे आहेत. एक वेळेस ॲज इट इज इक्वेशन लिहा. बघा, गिवन 2y² + 27y + 13 = 0. आता ह्याचं काय करायचं, स्थिर संख्या कोणती, बघा 13चा आणि वर्गीय पदाचा सहगुणक यांचा गुणाकार करायचा. किती यायला लागला, 13 दोन्ही 26 यायला लागला. ह्या 26चे असे फॅक्टर हवेत मला, की मला मिडल टर्म भेटलं पाहिजे. मग तुम्ही ॲडिशन करा किंवा सबट्रॅक्शन करा. 26ला मी काय करतो, बघा 13 × 2 करतो. 13 दोन्ही 26. ओके. 13 दोन्ही 26. एक मिनिट. 2y² + 27y + 13 = 0. हे मार्च 2022मध्ये 2 मार्कासाठी विचारलेलं क्वेश्चन आहे. 13 दोन्ही 26 आलं. आता दुसरे अवयव काय असणार आहे त्याचे, 26 गुणाकारमध्ये 1 आलं. आणखी अवयव नसणारच आहेत त्याचे. ओके. एवढेच आहेत. आता कोणत्या अवयवाने आपल्याला सॅटिस्फिकेशन होते बघायचे. ह्याचा जर विचार केला, 13 दोन्ही 26 ते यायले, गुणाकार 26 यायला आहे. पण ह्यांचं ॲडिशन जर केलं, मिडल टर्म भेटते का, बघा 13 आणि 2 किती, 15, नाही भेटत. बरं, सबट्रॅक्शन जर केलं, 13तून 2 गेले, खाली किती राहिले, 11, मिडल टर्म भेटते का, नाही. आता मला 26चा विचार करावा लागेल. हे नको आहे आपल्याला, हे फॅक्टर सॅटिस्फिकेशन करत नाहीत हे इक्वेशनचं. 26 आणि 1चा विचार करतो. बघा, 26 1 26, गुणाकार तर 26 यायला लागला आहे. ह्यांचं मी ॲडिशन जर केलं, 26 आणि 1 26 + 1 जर केलं तर 27 यायले. म्हणजेच हे जे फॅक्टर जर घेतलं, हे इक्वेशनचं काय व्हायला लागलं आहे, समाधान व्हायला लागले. त्याच्यामुळे मी हे फॅक्टर उचलतो आणि ह्याच्यामध्ये वायच्यालामध्ये मांडतो. बघा, असं होईल 2y² + 26y + y, म्हणजे 1ला मी काय करतो, y गृहीत धरतो, + 13 = काय, 0. ओके. आता ह्याला काय करा, 2 2चे असे गट करा. 2 2चे गट केले, ह्याच्यामध्ये 2 आणि y कॉमन निघणार, कारण 2च्या टेबलमध्ये 26 आहे. त्याच्यामुळे मी 2y कॉमन घेतो. इनसाईड ब्रॅकेट y + 2ने काय करा, 26ला डिवाईड करा. बघा, 2 1 2, 2 1 2, 2 3 6, अशा प्रकारे आलं. ह्याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे, ह्याच्यामध्ये मित्रांनो काहीच नाही, म्हणजे 1 कॉमन निघणार आहे.
बघा याच्यामध्ये मल्टिप्लिकेशनला 1 आहे, 13 एक 13 म्हणजे 13 बरोबर ती काय आहे 1 मल्टिप्लिकेशन आहे, म्हणजे 1 कॉमन काढला. इनसाइड ब्रॅकेट y प्लस 13 ॲज इट इज राहिलं इज इक्वल टू 0. ओके, आता हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट इक्वल आहे, एक कॉमन घ्या y प्लस 13, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये 2y प्लस 1 इक्वल टू 0. आता दोन टर्मचं जर मल्टिप्लिकेशन असेल 0 असेल तर कोणतं तरी एक टर्म काय असणार आहे 0 असणार आहे. मग ह्याचा अर्थ होतो मित्रांनो y प्लस 13 इक्वल टू 0 किंवा 2y प्लस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे इथं वायची किंमत काय येणार आहे, y इज इक्वल टू हे प्लस 13 आहे, राईट साईडला ट्रान्सफर जर केलं -13 येईल. आता इकडे काय होणार आहे 2y एक वेळेस ॲज इट इज राहू द्या, हे प्लस 1 आहे, राईट साईडला गेलं काय झालं -1 झालं. ओके, आता हे वायची किंमत आपल्याला भेटलेलीच आहे -13, एक राहिले इकडलं. आता बघा 2 आणि y म्हणजे व्हेरिएबल आणि कोएफिशियंट ह्याच्यामध्ये क्रिया कोणती असते मल्टिप्लिकेशनची. देअरफॉर y इक्वल टू -1/2. कसं काय, कारण हे गुणाकारमध्ये गेलं, इक्वल साईन क्रॉस जर केलं राईट साईडला ट्रान्सफर जर केलं तर कशामध्ये जातं डिवायडेशनमध्ये, डिव्हिजनमध्ये रूपांतर होतं त्याचं, म्हणजे y इक्वल टू -1/2. मग आपल्याला सोल्युशन काय भेटलं वायचं -30 अँड -1/2. दॅट इज रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रॅटिक इक्वेशन यूजिंग फॅक्टरायझेशन मेथड. आता नेक्स्ट बघा मित्रांनो, सोपे मी थोडेसे अवघड घेतो. बघा हा क्वेश्चन मी घेणार आहे 3 मार्काला विचारलेला आहे, म्हणजे विचारला नाही तो. 2x², एक मिनिट हे मी रिमूव्ह करतो. बघा नेक्स्ट एक्झाम्पल असं आहे 2x² - 2x² - 2x नंतर प्लस 1/2 प्लस 1/2 इक्वल टू 0. आता हे तुम्हाला वर्गसमीकरण दिलेलं आहे. आपल्याला फॅक्टरायझेशन मेथड यूजिंग करून आपल्याला ह्याचे रूट्स काय करायचे फाइंड करायचे. तर काय करा, एक वेळेस ॲज इट इज लिहा, गिवन 2x² - 2x प्लस 1/2 इक्वल टू 0. आता काय करा, स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आपल्याला. 202 जर काढायचे असेल तर काय करा, सगळ्याला 2 निघून नाही तर मग छेद समान करून घ्या. मी काय करतो, ह्या तिन्ही विपादाला काय करतो 2ने काय करतो मल्टिप्लाय करतो. इथं असं होईल बघा, मल्टिप्लाय बाय 2 ऑन बोथ साईड. ओके, मग जर 2 ने गुणलं तर काय येणार आहे 4x² - 4x आणि ह्याला जर मल्टिप्लाय केलं तर असं होईल बघा 1/2 मल्टिप्लाय बाय 2 म्हणजे 2 गेट कॅन्सल होणार आहे. मग एक वेळेस लिहितो राहू द्या. बघा 4x² - 4x प्लस 1 हे 1 कॅन्सल झालं, म्हणजे 2 ने 2ला भाग दिला तर 1 आला आणि पुन्हा 1 गुणाकारमध्ये 1 आहे, गुणाकार 1च येणार आहे, बरोबर ती काय आहे 0 आहे. तुमचं आलं बघा जनरल फॉर्ममध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन 4x² - 4x प्लस 1 इक्वल टू 0. आता ह्याला स्थिर संख्या कोणती आहे इक्वेशनमध्ये 1 आहे. ह्या स्थिर संख्येचा आणि वर्गीय पदाचा सहगुणक आहे त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं. 1 4 4. मग मला ह्या 4चा असे फॅक्टर पाडायचे आहेत मला की त्यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं पाहिजे 4 आलं पाहिजे. ओके, आणि सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन काय आली पाहिजे माझी, ती आली पाहिजे -4 आली पाहिजे. ओके, अशा प्रकारे हे झालेलं आहे. आता बघा ह्याची अवयव मी इथं लिहितो 2 गुणाकारमध्ये 2 2 4 नंतर 4 गुणाकारमध्ये 1 4 1 4. आता कोणत्या फॅक्टरने सॅटिस्फिकेशन होते दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनचं पाहूया आपण. मी पहिल्यांदा ह्याचा विचार करतो 2 गुणाकारमध्ये 2 जर केलं 2 2 4 यायले आणि ह्यांचं जर समेशन केलं किंवा सबट्रॅक्शन अगोदर समेशन करतो 2 2 4 येत आहे, पण मला ह्याच्यामध्ये नाही येणार बघा 4 1 4 गुणाकार येतो आहे, पण 4मधून हे गेलं तर 3, इथं 3 आहे का नाही. बरं मी काय करतो, ह्यांना दोघाला मायनस साईन जर दिलं तर ॲडिशन होणार आहे, मल्टिप्लिकेशन केलं तर +4 येते आणि ॲडिशन होणार, दोन्हीला साईन चिन्ह असेल तर, म्हणजे
4 + 1 काय होणार आहे -5 होणार आहे. इथं अवेलेबल आहे की -5 नाही, म्हणजे हे फॅक्टर्स हे सॅटिस्फिकेशन करत नाहीत. हे करतात का पाहूया आपण. दोघाला मायनस साईन देतो मी. करा मायनस इंटू मायनस प्लस 2 × 2 4 आलं. समिशन होणार दोन्हीचं मायनस साईन असल्यामुळं. -2 आणि -2 किती झाले -4. म्हणजे हे फॅक्टर सॅटिस्फिकेशन करतात. मी इक्वेशनमध्ये पुट करतो बघा. 4x² -2x -2x + 1 = 0. ओके. आता 2 2चे गट करा. इथं 2 आणि इथं 2 असं होईल. इथे ह्याच्यामध्ये काय निघणार आहे 2x कॉमन निघणार आहे. इनसाईड ब्रॅकेट 2x - 1 मायनस इथं काहीच कॉमन निघत नाही म्हणजे 1 कॉमन निघतो आहे. इथं काय होणार आहे 2x मायनस कॉमन गेले तर मायनस इंटू प्लस काय होतं -1 ॲज इट इज राहणार = 0. ओके. 2 ब्रॅकेट काय आहेत कॉमन आहेत. एक बाहेर घ्या म्हणजे 2x - 1 आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय आलं 2x - 1च आले. ओके. = 0. म्हणजेच 2x - 1 = 0 किंवा 2x - 1 = 0. दोन्ही फॅक्टर कसे आलेत सेम आलेत बघा. असं होईल बघा. 2x - 1 आहे ना पुढं पाठवते 1ला = +1 होईल किंवा 2x = काय होणार आहे +1च होणार आहे कारण दोन्ही -1 आहेत. पुढं ट्रान्सफर जर केले ते कशामध्ये जाणार आहेत ते जाणार आहेत प्लसमध्ये. बघा मला एक शोधायचं. देअरफॉर x = 1/2 आणि इकडे बी काय होणार आहे x = 1/2. म्हणजेच xचे फॅक्टर किती आले 1/2 आणि 1/2. 7व्या क्रमांकाचं पाहूया. थोडेसे काय अवघड एवढंच अवघड आहे ते घेतो आणि या व्हिडिओला मी थांबवतो. या व्हिडिओमध्ये मी थांबतो. आता पहा बघा इक्वेशन असं आहे ते √2x² √2 x² + 7x + 5 √2 7x + 5 √2 = 0. ओके. अशा प्रकारे इक्वेशन आहे. आता बघा आपल्याला काय करायचं आहे. एक वेळेस गिवन मी अगोदर काय ब्ल्यू पेन लिहिलेलं. आता बघा काय होणार आहे गिवन एक वेळेस ॲज इट इज लिहा. म्हणजेच √2 x² + 7x + 5 √2 = 0. मी तुम्हाला अगोदर सांगितलेले स्थिर संख्या आणि वर्गीय पदाचा सहगुणक यांचा गुणाकार करायचा. बघा स्थिर संख्या उचला बरं. बघा 5 √2 × वर्गीय पदाचा सहगुणक आहे √2. यांचा जर गुणाकार केला तर काय येते बघा. रूट जर असेल मल्टिप्लिकेशनमध्ये आणि त्याच्यामधली संख्या जर इक्वल असेल तर रूट गायब होतून संख्या ॲज इट इज राहते. म्हणजेच 5 × फक्त 2 राहणार. का राहणार हे रूट आणि रूट कॅन्सल झालं. ओके. 5 2 किती आलं 10. आता 10चे मला असे फॅक्टर हवेत 10चे असे फॅक्टर हवेत की मला ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन मिडल टर्म हवी. तर बघा बरं काय होईल 5 गुणाकारमध्ये 2 जर केलं 5 2 10 5 आणि 2 7 येते. मग हे फॅक्टर्स उचला आणि या ठिकाणी काय करा पुट करा. ओके. मी आता काय करतो निळ्याच पेनने लिहितो. असं होईल √2 x² + 5x + 2x + 5 √2 = 0. अशा प्रकारे आपण त्या समीकरणामध्ये ते फॅक्टर ठेवलेले आहेत. आता पहा आता काय करायचं 2 2चे ग्रुप करा असे. ह्याच्यामध्ये काय कॉमन निघणार आहे x कॉमन निघणार आहे. x कॉमन घेतला इन ब्रॅकेट √2x + 5 आणि ह्याच्यामध्ये काय करू मित्रांनो आपण ह्या 2लाच काय करतो मी आपल्याला हा ब्रॅकेट आणि इकडला ब्रॅकेट इक्वल यायलाच पाहिजे तरच आपलं इक्वेशन बरोबर असते. तर मग काय करतो मी एक वेळेस एक स्टेप वाढवतो. ह्या 2ला मी नाही का असं लिहू शकतो का 2 √2 × √2 आणि ते x ॲज इट इज राहणार आहे + 5 √2 = 0. ओके.
आपल्याला काय करायचं आहे, या 2लाच मी असं लिहू शकतो. मी तुम्हाला अगोदरच बोललो की इक्वल जर साईन असेल, स्क्वेअर रूट जर असेल आणि संख्या जर इक्वल असेल, ते साईन निघून जातं, फक्त ती वर्गमुळातली संख्या राहते. मग ह्या संख्येला 2दा वर्गमुळात लिहिलं तर काहीच बिघडणार नाही. ओके, मी काय लिहायला लागलो ते तुम्हाला सांगतो. हे ब्रॅकेट पुढे येत नव्हता, त्याच्यामुळे मी ह्या 2ला ह्याच्यामध्ये कन्वर्ट केलं. असं राहील एक्स इनसाईड ब्रॅकेट √2x + 5 प्लस, आता √2 कॉमन निघते. ओके, जे की अगोदर निघत नव्हतं. आणि हा ब्रॅकेट आणि इकडला ब्रॅकेट डिफरंट म्हणजे वेगळा आला असता, म्हणजे √2 कॉमन घेतलं फक्त. इनसाईड ब्रॅकेट √2x + 5 √2 = 0 आला का बघा बरं. √2x + 5 √2x + 5 हा 2 कॉमन गेल्या, सॉरी इथं 2 आपण कॉमन घेतलं नाही, इथं हे 2 आपण इथं काय गेले कॉमन घेतले, लक्षात नाही राहिलं. म्हणजे इथं 5 राहिलं फक्त शिल्लक. आले का दोन्ही बी ब्रॅकेट इक्वल. आता काय करायचं, एक ब्रॅकेट बाहेर घ्या आणि शिल्लक काय राहिलं, x + √2 = 0. मग असं होईल √2x + 5 = 0 और x + √2 = 0. म्हणजेच √2x = -5 होईल. हे +5 पुढे गेलं मायनस होईल. इथं काय होणार आहे, x = -√2 ह्याच्यामध्ये आणखी एक स्टेप वाढते बघा. देअरफॉर x = -5 √2 आणि हे जिथेच राहणार आहे, x = -√2. दिस इज रूट्स ऑफ द गिवन क्वाड्रेटिक इक्वेशन युजिंग फॅक्टरायझेशन मेथड. ओके, -5 √2 अशा प्रकारे. आणि फ्रेंड्स, आता बाकीची एक्झाम्पल तुम्हाला मी नाही का प्रॅक्टिससाठी ठेवत आहे. किती घेतला आपण, 7व्या क्रमांकाचं बघा. 7व्या क्रमांकाचं -5 √2 आणि -√2. ओके, भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.